सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 197 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. तन्वीने अस्मिताला मदत करण्याचं वचन दिलं आणि अस्मिता आता घरी गेली. विवेक अजून घरी आला नव्हता आणि नेहमीप्रमाणे लवकर घरी येणार नव्हता तो. त्याला तर जास्तीत जास्त जितका वेळ बाहेर थांबता येईल तितका वेळ तो बाहेर थांबत होता. आणि अस्मितानं तिचं साहित्य घेतलं आणि दुसऱ्या बेडरूममध्ये शिफ्ट झाली. आणि तरीही ती तिथूनच विवेक घरी येण्याची वाट बघत बसली. काय करणार? कितीही नाही म्हटलं तरी तिचं प्रेम होतं त्याच्यावर आणि तेच परत मिळवण्यासाठी ती हे करणार होती. म्हणतात ना, सीधी उंगली से घी नहीं निकला तो उंगली टेढ़ी करनी पडती है. असंच आता ती वागणार होती. आणि विवेक घरी आला. त्याला आधी बेडरूममध्ये आल्या आल्या काही नाही वाटलं, पण खूप वेळ झाला तरी ती त्याला कुठंच दिसत नव्हती आणि त्यानंही दुर्लक्ष केलं आणि तसाच बसला. त्याला वाटलं आता ती नेहमीप्रमाणे त्यानं जेवण खाऊ अगर न खाऊ पण नक्की विचारणार की जेवण वाढू का. पण ती त्यासाठीही आली नाही आणि त्याला थोडं आश्चर्य वाटलं आणि खरंच घर सोडून गेली की काय ही असं वाटलं त्याला. आणि तसं जर झालं तर खूप बरं होईल असंही तो मनात म्हणाला. शेवटी किती दिवस माझ्यावर ओझं म्हणून राहील ती. तिलाही लाज वाटली असेल. चला, मी इतकं बोलतो तिला त्याचा काहीतरी परिणाम झाला म्हणायचं तिच्यावर. नाहीतर मला वाटलं की ती खूपच मूर्ख आहे असं म्हणत तो मोबाईल चाळू लागला. आणि मग ती काही वेळानं आली आणि तिला पाहून तो पुन्हा चकित झाला आणि मनात म्हणाला, ही अजून इथंच आहे की काय? खूपच जास्त बिनडोक आहे ही असं म्हणत त्यानं तिच्याकडे एक तुच्छतेचा कटाक्ष टाकला आणि तिनं तिचं कपाट उघडून तिचं साहित्य घेतलं आणि त्याच्याकडे न बघता तशीच निघून गेली. आणि आता तिनं त्याच्याकडे केलेलं असं दुर्लक्ष त्याला जरा खटकलं आणि त्याचा पुरुषी अहंकाराला धक्का लागला. त्याचा पुरुषी अहंकार दुखावला गेला. पण तरीही ती पिढा रूममधून तरी गेली. हळूहळू घरातून सुद्धा बाहेर जाईल असं त्याला वाटलं आणि तो तसाच झोपला. आणि अस्मितासुद्धा दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपली. आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा विवेक निघाला तेव्हा ती डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत होती. पण ती त्याला अजिबात नाश्ता कर असं म्हणाली नाही. आणि आत्ताही त्याला तिचं वागणं खटकलं. पण मलाही काही फरक पडत नाही असं दाखवत तो बाहेर निघून गेला. आणि असेच काही दिवस गेले. आता तर संध्याकाळी तो चक्क त्याच्या बेडरूममध्ये त्या सेक्रेटरीला घेऊनच आला. आणि आज ती खूप खुश होती कारण तिला विवेकची ही बेडरूम खूप आवडत होती. पण अस्मिता तिथून हलतच नव्हती म्हणून त्या दोघांना वेगळ्या रूममध्ये रात्र काढावी लागत होती. तिचा त्या बेडरूमवर कायम डोळा असायचा आणि तिला विवेकसोबत लग्न करायचं होतं म्हणून तो अस्मिताला डिवोर्स मागत होता. पण अस्मिता तो काही केल्यात देत नव्हती आणि तिचं या घरात विवेकच्या आयुष्यात आणि या बेडरूममध्ये येण्याचं स्वप्न पूर्ण होत नव्हतं. पण आज शेवटी तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं आणि लवकरच ती त्याच्याशी लग्न करून कायमची या घरात मालकीन म्हणून येणार होती. मग असेच काही दिवस निघून गेले. अस्मितानं बेडरूम सोडली याचा विवेकवर काहीच परिणाम झाला नाही. उलट त्याला बरंच वाटत होतं. तिचं ते लूज आणि लटकलेले तोंड आता त्याला दिसणार नाही याचा त्याला आनंद झाला होता. आणि ती कंटाळून स्वतःच निघून जाणार असं त्याला वाटलं. आणि आजही विवेक आणि त्याची सेक्रेटरी बेडरूममध्ये आले होते आणि अस्मितानं पुन्हा तन्वीची भेट घ्यायचं ठरवलं. तिनं तिला फोन केला तेव्हा ती अर्जुनसोबत बेडरूममध्ये होती. तन्वीचा फोन वाजला आणि अर्जुन म्हणाला, तनू, आता यावेळी तुला फोन कोण करतंय? आणि तन्वी थोडी घाबरली कारण ती अस्मिताला मदत करत आहे हे अर्जुनला माहीत नव्हतं. आणि त्याला समजलं तर तो चिडेल म्हणून ती थोडी गुप्प बसली आणि फोन वाजून वाजून बंद झाला. आता तन्वी मात्र विचार करत होती की काय काम असेल अस्मिताचं, कुणाच ठाऊक. विवेकने पुन्हा तिला त्रास तर दिला नसेल ना. आणि ती म्हणाली, अर्जुन बेबी 1 मिनिट थांब ना, मी बघते कोण आहे असं म्हणून ती त्याच्यापासून दूर निघाली. आणि अर्जुननं तिला कमरेत हात घालून जवळ ओढून घेतली आणि मांडीवर बसवून म्हणाला,
माय हॉट बेबी डॉल, ही वेळ तुमची तुमच्या नवऱ्यासाठी राखीव आहे. त्यामुळे यात कोणी इंटरफेअर केलेला तुमच्या नवऱ्याला आवडणार नाही. जो कोणी फोन करतंय त्याला सकाळपर्यंत वाट बघ म्हणावं. असं म्हणून त्यानं तिच्या गालावर किस केला आणि तिला घट्ट मिठी मारली. ती तरीही त्याला लाडात पण समजावत म्हणाली, अर्जुन 5 मिनटं थांब ना बेबी. अरे खूप महत्त्वाचा कॉल असेल. अर्जुन म्हणाला, आता यावेळी इतकं कोण महत्त्वाचं आहे जे तुला कॉल करत आहे? बघू तरी ते मला. असं म्हणून तो फोन घेणार इतक्यात फोन वाजून बंद झाला आणि कट झाला. आणि अर्जुन म्हणाला, बघ झाला कट फोन, आता राहू दे. असं म्हणून त्यानं तिच्या मानेवर किस करायला सुरुवात केली. आणि पुन्हा फोन वाजला. अस्मिता दिवसभर तन्वीला कॉल करत नव्हती, कारण तिला दिवसभर ऑफिस असायचं. आणि आता अर्जुन वैतागला आणि त्यानं रागारागात तिचा फोन स्विच ऑफ करून टाकला. आणि ती म्हणाली, अर्जुन प्लीज, तू फोन का स्विच ऑफ केला? बोलू द्यायचं ना मला. असं म्हणून तिनं फोन ऑन केला. आणि अर्जुन चिडून म्हणाला, तनू कोण आहे? तू मला सांगत का नाहीस? हे बघ, तू मला न सांगता काही करत असशील तर आत्ताच सांग. आणि आता ती थोडी लाडात येऊन म्हणाली, अर्जुन बेबी, तू चिडणार नाहीस ना माझ्यावर? आणि आता तर अर्जुनला आणखीन तिच्यावर डाऊट आला. आणि तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसून म्हणाला, इट मीन्स नक्कीच काहीतरी आहे जे तू माझ्यापासून लपवत आहेस, बरोबर? तनु तू माझ्यापासून काय लपवतेस? तुला मी किती वेळा सांगितलं की तू असं काही करू नकोस. मला तुझी काळजी वाटते यार, पण तुला काही कळतच नाही. तन्वी आता आणखी लाडात येऊन त्याच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, जानू माझं ऐकून तरी घे ना. अर्जुन म्हणाला, काय ऐकून घेऊ मी तुझं आणि का ऐकून घेऊ? आणि ती म्हणाली, मग तू कसा दिल्लीला जाताना माझं ऐकत नव्हता? मग मीही यावेळी तुझं नाही ऐकणार. असं ती तोंड फुगवून म्हणाली. आणि अर्जुन डोकं पकडून म्हणाला, ओ गॉड, तनु सिरियसली सिरियसली तू आता या गोष्टीत पण टिट फॉर टॅट करशील का? आणि ती म्हणाली, हो. आणि अर्जुन म्हणाला, ओके, मग मी एकदा स्वर्गातून जाऊन आलो आहे, मग तिथंही कर ना टिट फॉर टॅट आणि जा हॉस्पिटलमध्ये. आता अर्जुन सर असे बोलता बोलता म्हणाले, पण नंतर त्याला लगेच लक्षात आलं की हे आपण किती चुकीचं बोलून गेलो. आणि तो थोडे डोळे मिटून शांत बसला आणि म्हणाला, आय एम सॉरी गॉड, प्लीज प्लीज प्लीज, माझे शब्द मी परत घेतो. माझ्या तनूवर अशी वेळ कधीच येऊ नये, नाहीतर मी जगू शकणार नाही तिच्याशिवाय. अर्जुन, यू फूल, मूर्ख आहे तू, असं कोणी बोलतं का? असं तो स्वतःलाच म्हणून शिव्या घालत होता. आणि तन्वी तशीच फुगून म्हणाली, हो जाईन हॉस्पिटलमध्ये आणि तिथून स्वर्गात सुद्धा जाईन, मग तर तू खुश होशील ना. आणि आता अर्जुन चिडला म्हणा, किंवा दुःखाने म्हणा, किंवा ती त्याच्या जवळ नसेल ही कल्पना सहन न होऊन म्हणा, पण त्यानं तिच्या तोंडातून हे शब्द बाहेर पडत आहेत तोच तिच्या एक जोरदार कानाखाली आवाज काढला. आणि बापरे, काय कानाखाली होती ती. कानाखाली जाळ काढणं कशाला म्हणतात हे आत्ता समजलं होतं तन्वीला. आणि तिचा गाल गरम गरम झाला. एक क्षण तिलाही नाही समजलं की अर्जुन असं करू शकतो. तो तिच्याशी भांडतो, ओरडतो, पण असा हात उचलला नव्हता त्यानं तिच्यावर, कारण मुलींवर हात उचलण्यात कसलाच पुरुषार्थ नसतो हे फक्त अर्जुन सरांसारखा जेंटलमनच समजू शकतो. त्यानं तिला खूप त्रास दिला होता, हात पिरगळला होता, पण मारलं नव्हतं कधी. आणि आत्ता त्यांची पडलेली ही कानाखाली बघून ती रडायला लागली. आणि त्यानं लगेच तिला घट्ट मिठीत घेतली आणि रडायला लागला. आणि म्हणाला, तनू आय एम सॉरी बेबी, पण असं नको ना बोलू तू, तुला काही कळतं की नाही? आणि आता ती शांत झाली. तिला कळत होतं की त्यानं का अशी तिच्या कानाखाली वाजवली. तो खूप इमोशनल झाला होता हे तिनं ओळखलं, पण आता याच त्याच्या इमोशनलपणाचा फायदा घेऊन आपलं काम साधायचं असं तिनं ठरवलं. आणि ती म्हणाली, अर्जुन पण इतक्या जोरात मारतात का? माझा गाल, असं म्हणून ती पुन्हा रडायला लागली. आणि अर्जुनने लगेच तिच्या गालाकडे पाहिलं तर तो गोरा गोरा गाल लाल भडक झाला होता आणि त्यावर अर्जुनची मधली 3 बोटं फक्त उमटली होती. कारण अर्जुनचा मोठ्या हाताचा पंजा तिच्या नाजूक बारीक गालावर मावला नव्हता
आणि त्यानं तिच्या गालावर एक किस केलं आणि म्हणाला, थांब मी बर्फ घेऊन येतो. आणि ती म्हणाली, नको राहू दे, आधी मारतोस आणि मग अशी काळजी करतोस. अर्जुन तू ना खूप दुष्ट आहेस. तो खजील होऊन म्हणाला, सॉरी ना तनू, पण तू तरी असं का म्हणालीस. ती म्हणाली, मी नाही अर्जुन सर, तुम्हीच मला म्हणालात की असं टिट फॉर टॅट करणार का म्हणून. तो म्हणाला, मग तू लगेच हो म्हणशील का, वेडी कुठली. तनू तुला काही झालं तर माझं काय होईल कळते का तुला, मीही नाही जगू शकणार. ती म्हणाली, गप्प बस खोटारडा कुठला, कळलं तुझं प्रेम. असं म्हणून तिने पुन्हा गालाला हात लावला आणि म्हणाले, अर्जुन खूप दुखतंय. आता कळलं अतुल तुला वन मॅन आर्मी का म्हणतो ते. तुझी कानाखाली बसली तर पाणीही मागू देत नाही. आणि अर्जुन काळजीने म्हणाला, तनू तुला पाणी हवंय का, थांब आणतो. असं म्हणून त्यानं तिला पाणी दिलं आणि तिनं ते न घेता रुसून म्हणाली, नको मला तुझं पाणी, जा पी तूच, आधी मारतो आणि मग काळजी करतो. असं म्हणून ती त्याला दूर ढकलत निघाली. तशी त्यानं तिला पुन्हा पकडली आणि म्हणाला, आय एम सॉरी ना तनू, वाटलं तर तूही मला मार, पण मला माफ कर. आणि ती म्हणाली, नवऱ्यावर हात उचलायचे नाहीत असे संस्कार आहेत माझ्यावर, कळलं. आणि आता अर्जुनला आठवली तिनं 5 वर्षापूर्वी मारलेली त्याच्या कानाखाली. आणि तो मान हलवून म्हणाला, कळलं कळलं, नवऱ्याच्या नुसती कानाखाली नाही तर सणसणीत कानाखाली द्यायची असे संस्कार आहेत तर तुझ्यावर. आणि आता ती हसत होती. आणि तो म्हणाला, ए तनू, आज तारीख काय आहे ग. असं म्हणून त्यानं कॅलेंडर बघितलं आणि काय योगायोग होता, 5 वर्षापूर्वी याच तारखेला तिनं अर्जुनच्या कानाखाली वाजवली होती. आता अर्जुन सर बायकोची पहिल्या भेटीतली साडी विसरत नाहीत, मग ही ऐतिहासिक प्रसंग असलेली तारीख कसे विसरतील. आणि ती तारीख त्यानं बरोबर लक्षात ठेवली होती. आणि ती म्हणाली, अर्जुन म्हणजे तू 5 वर्षांनी टिट फॉर टॅट केलं, किती खुनशी आहे ना रे तू. आणि तो पुन्हा तिचे लाड करून म्हणाला, बेबी नाही ग, सॉरी. आता ते असे बोलत होते आणि पुन्हा तिचा फोन वाजला. आणि आता तो म्हणाला, घे, खरंच महत्त्वाचा असेल फोन. आणि तिनं बघितलं तर अस्मिताच होती. ती म्हणाली, तन्वी अगं रूममधून मी बाहेर आले, पण विवेकवर काहीच फरक पडला नाही. उलट तो त्या सेक्रेटरीसोबत बेडरूममध्ये झोपतो. आणि तन्वी गाल चोळत म्हणाली, अस्मिता अगं त्याच्यावर इतक्यात काही फरक पडेल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. अजून आपल्याला खूप वाट बघावी लागणार आहे. अस्मिता म्हणाली, मग आता मी काय करू. तन्वी, मी बेडरूम सोडून चूक नाही ना केली, कारण ती घाणेरडी मुलगी माझ्या जागेवर झोपते हे मी नाही बघू शकत. आधी त्यांचं दुसऱ्या बेडरूममध्ये जे काही चालत होतं त्यानं मला जितका त्रास होत होता त्यापेक्षा खूप जास्त त्रास आता होतोय ग. असं म्हणून ती रडायला लागली. तन्वी म्हणाली, अस्मिता बी स्ट्रॉंग. हे बघ, तुला खूप खंबीर राहावं लागणार आहे, कारण आपली लढाई अजून संपलेली नाही. ती तर आत्ता कुठं सुरू झाली आहे. आणि त्या लढाईचा पहिला पडाव होता तू तुझी बेडरूम सोडणं. कारण तू जर त्या बेडरूममध्ये त्याच्या समोर राहिली असतीस तर विवेकनं तुला सतत डिस्करेज केलं असतं आणि तुझं खच्चीकरण झालं असतं. सो तू काही काळजी करू नकोस, आपण उद्या भेटू आणि बोलू. अस्मिता म्हणाली, तन्वी प्लीज आर्यनला घेऊन ये ना. तन्वी म्हणाले, येस डार्लिंग, मी आणीन तुझ्या बॉयफ्रेंडला, त्यालाही तुझी खूप आठवण येते. आणि अस्मितानं हसून फोन ठेवला. आणि ती म्हणाली, किती क्यूट आहे ना माझा बॉयफ्रेंड. अस्मिताला त्याचा खूप लळा लागला होता. आणि आता तन्वी फोन ठेवून म्हणाली, अर्जुन मी. आणि अर्जुन म्हणाला, तनू मी ऐकलं आहे सगळं, आणि मी सगळं ऐकावं म्हणून तू मोठ्यानं बोलत होतीस हे मला कळलं आहे. आणि मला तू जास्त स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, पण तनू तुझी काळजी घे, मला इतकंच म्हणायचं होतं. आणि ती म्हणाली, अर्जुन तुला माझी खरंच काळजी वाटत असेल तर तू माझी काळजी घे, सिम्पल. आणि अर्जुन म्हणाला, याचा अर्थ मी सुद्धा तुला प्रोटेक्ट करण्यासाठी तुझ्या प्लॅनमध्ये सामील व्हायचं आहे का, असंच ना. आणि तन्वी हसून म्हणाली, मी काही बोलणार नाही, ते तुझं तू ठरव. तो हसला आणि म्हणाला, ओके, पण तो बॉयफ्रेंड कोण अस्मिताचा, तो काहीतरी म्हणत होतीस.
नक्की असं आहे का तिचा कोणी बॉयफ्रेंड? आणि तन्वी खूप हसली आणि म्हणाली, अरे तुझा छोटू टायगर, तो आहे अस्मितेचा बॉयफ्रेंड. आणि अर्जुनसुद्धा खूप हसला आणि म्हणाला, अच्छा जी, म्हणजे छोटू टायगरसुद्धा तुमच्या प्लॅनमध्ये सामील आहे का? तन्वी म्हणाली, नाही रे, पण तिला लहान मुलं खूप आवडतात आणि तिला मूल नाही ना, म्हणून ती आर्यनला जीव लावते आणि त्याला पाहिलं की ती खुश होते. आणि अर्जुन म्हणाला, ओके, मग या तुझ्या बॉयफ्रेंडचं काय, जो त्याच्या गर्लफ्रेंडला खूप मिस करतो, असं म्हणून त्यानं तिला खूप जवळ घेतली. आणि ती म्हणाली, अर्जुन सॉरी बेबी, मी तुझं ऐकलं नाही, पण मला तिची मदत करायची आहे. आणि अर्जुन तिच्या त्या गालावर प्रेमानं हात फिरवत म्हणाला, ओके तनू, बट बी केअरफुल अँड आय एम सॉरी माय जान, असं म्हणत त्यानं तिला मिठी मारली. आणि तिनंही खुश होऊन त्याला मिठी मारली आणि ते दोघे एकमेकांना खूप डीप किस करू लागले. आणि तो तिच्यावर आज खूप प्रेम करत होता, कारण त्याने तिच्यावर हात उगारला होता ना, म्हणून. पण तोही त्याच्या प्रेमाचाच भाग होता. आता दोघेसुद्धा खूप हायली रोमॅन्स करत होते, बेभान झाले होते. ती खाली होती आणि तो तिच्यावर होता. त्याचं मनच भरत नव्हतं तिला किस करून. आणि त्यानं आज खूप वेळ घेतला रोमॅन्ससाठी. आणि मग तीच उतावीळ होऊन म्हणाली, अर्जुन आय कांट वेट बेबी. आणि आता नशीब त्यांच्या अंगावर ब्लँकेट होतं, ते सुद्धा तन्वीनं घेतलं होतं. तो तिच्यात प्रवेश करणार इतक्यात आर्यन उठला आणि त्यानं अर्जुनला अंगावर हातानं टॅप केलं. आणि अर्जुननं तसाच त्याचं किसिंग सीन सुरू ठेवला आणि त्यानं तिच्यात प्रवेश केला. आता अर्जुन तर खूप बेभान झाला होता. त्याला अजिबात भान नव्हतं की आर्यन उठला आहे. आणि पुन्हा आर्यननं त्याच्या अंगावर टॅप केलं आणि म्हणाला, मम्मा मला सू आली. आणि तशी तन्वी अर्जुनपासून झटकन दूर झाली आणि अर्जुन सरांनी डोक्यावर हात मारला. आणि ती खूप लाजून गेली आणि अर्जुनला म्हणाली, तूच उठ. आणि तिनं झोपेचं सोंग घेतलं आणि पडून राहिली. अर्जुनने तसाच टॉवेल लावला आणि त्याला बाथरूममध्ये घेऊन गेला. आणि परत आला तेव्हा तिनं पूर्ण कपडे घातले होते. आणि आर्यनला जवळ घेऊन ती झोपवू लागली. आणि अर्जुनसुद्धा तिला तसाच पाठीमागून मिठी मारत झोपला. तिनं त्याच्या गालावर प्रेमानं हात ठेवला. आता समोर आर्यन आणि मागे अर्जुन आणि मध्ये तन्वी, असं ते प्रेमळ कुटुंब झोपलं. आणि सकाळी उठल्यावर आर्यन एकीकडे होता, तन्वी आणि अर्जुन एकमेकांना मिठी मारून झोपले होते. तसा आर्यन त्या दोघांच्या मध्ये जाऊन पडला आणि अर्जुनने त्याला पकडून मिठीत घेतला. आणि आर्यन म्हणाला, डॅड रात्री भूत आलं होतं आपल्या बेडरूममध्ये. अर्जुन काहीच न कळून म्हणाला, भूत आणि इथे? नाही आर्यन, भूत नसतं. तसा आर्यन त्याचे छोटे टपोरे मोठे डोळे करून म्हणाला, हो डॅड, रात्री बेडवर ब्लँकेट डोक्यावर घेऊन एक भूत आलं होतं आणि ते हलत होतं. तसा हे ऐकून अर्जुन शॉक झाला आणि मनात म्हणाला, ओ नो, यानं काही पाहिलं तर नाही ना. असं म्हणत अर्जुन म्हणाला, आर्यन तुला हे कसं कळलं की ब्लँकेटच्या आत भूत असतं? आणि आर्यन म्हणाला, यस डॅड, पिहू मला अशीच ब्लँकेट अंगावर घेऊन भूत भूत खेळते आणि रात्री तसंच एक भूत ब्लँकेटच्या आत होतं, पण ते भूत पिहूपेक्षा खूप जास्त हलत होतं. तसा अर्जुन खूप हादरला आणि म्हणाला, हो का आर्यन, पण तू विसरून जा हा सगळं. आणि बेटा हे कोणाला नको सांगू हां, त्या सिक्रेट मॅजिकसारखं. आणि शहाणा आर्यन म्हणाला, नो डॅड, मी नाही कोणाला सांगणार, फक्त आत्तू, मामा, अतुल अंकल, नेहा आंटी, श्वीटी आणि पिहू आणि माझी गर्लफ्रेंड अश्मिता आंटी यांनाच सांगणार. आणि अर्जुन डोक्यावर हात मारत म्हणाला, आर्यन मग राहिलंच कोण सांगायचं, सगळेच तर झाले. आणि आर्यनसुद्धा बापासारखा शब्दाचा पक्का, सांगणार म्हणजे सांगणार. मग आता तन्वीही उठली. सकाळी डायनिंग टेबलवर ती म्हणाली, अर्जुन मी नाही येत आज. तो म्हणाला, का गं तनू, तू ठीक आहेस ना? तिने त्याला तिचा गाल दाखवला, त्यावर त्याची बोटं अजून तशीच होती. आणि तो ओशाळून म्हणाला, ओके बेबी. आणि तो गेला ऑफिसला एकटाच. आणि मग ती आर्यनला घेऊन अस्मिताकडे गेली. आणि अस्मिता खूप आश्चर्यानं म्हणाली, तन्वी अगं काय हे, या गालावर ही बोटं कशी उठली आहेत, तुला मारलं की काय कोणी? आणि तन्वी हसून गालावर हात फिरवत म्हणाली, अस्मिता हा मार नाही, हे तर प्रेम आहे.
माझ्या अर्जुनचं माझ्यावर असलेलं जीवापाड प्रेम. आणि हे ऐकून अस्मिता शॉक होऊन तिच्याकडे बघत होती की नक्की कशी आहे तन्वी. तिला तर काही समजतच नव्हतं.